नमस्कार सर्वांना. चला तर आपण मराठी म्हणी व त्यांचे अर्थ हा व्हिडिओ पाहूयात. तर चला सुरुवात करूया. चला तर पहिली म्हण, दुष्काळात 13वा महिना. या म्हणीचा अर्थ असा आहे, संकटात अधिक भर पडणे. देवाची करणी आणि नारळात पाणी. या म्हणीचा अर्थ असा आहे, नैसर्गिक गोष्टींना तोड नसणे. बळी तो कानपिळी. या म्हणीचा अर्थ असा आहे, बलवान माणूस दुर्बल माणसांना पिळतो. बोलाचीच कडी बोलाचाच भात. या म्हणीचा अर्थ असा आहे, कार्य न करता वायफळ बडबड करणे. यज्ञास बळी बोकडाचा. या म्हणीचा अर्थ असा आहे, दुर्बळ व्यक्तीला कठीण काम करण्यास सांगणे. वारा पाहून पाठ फिरवावी. या म्हणीचा अर्थ असा आहे, वातावरण पाहून वागावे. शेरात सव्वा शेर. या म्हणीचा अर्थ असा आहे, प्रत्येक वाईट माणसाला त्यापेक्षा वरचढ माणूस मिळतोच. साखरेचे खाणार त्याला देव देणार. या म्हणीचा अर्थ असा आहे, सगळ्यांशी आपुलकीने वर्तन केल्यास असाध्य बाब साध्य होऊ शकते. हातच्या कंकणाला आरसा कशाला. या म्हणीचा अर्थ असा आहे, उघड सत्य हे केव्हाही खरे करता येऊ शकते. अक्कल खाती जमा. या म्हणीचा अर्थ असा आहे, नुकसान होणे. अडली गाय आण फटके खाय. या म्हणीचा अर्थ असा आहे, अडचणीत सापडलेल्या व्यक्तीस जास्त त्रास देणे. अंगाची लाही लाही होणे. या म्हणीचा अर्थ असा आहे, खूप संतापणे. अडली गाय खाते काय. या म्हणीचा अर्थ असा आहे, गरजू माणूस कोणत्याही अटी स्वीकारू काम करतो. असंगाशी संग प्राणाशी गाठ. या म्हणीचा अर्थ असा आहे, अयोग्य माणसाची सांगत धरल्यास प्राणही जाऊ शकतो. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन. या म्हणीचा अर्थ असा आहे, अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे. आदनातले रडतात आणि सुप्पातले हसतात. दुसऱ्यांना हसताना विचार करणे क्रम प्राप्त आहे. काही दिवसांनी तशी वेळ आपल्यावरही येऊ शकते. आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन. या म्हणीचा अर्थ असा आहे, आपले नुकसान झाले तर दुसऱ्याचे पण नुकसान हो ही मनीषा मनात बाळगणे. आभाळ फाटल्यावर त्याला ठिगळ कसे लावायचे. या म्हणीचा अर्थ असा आहे, मोठे संकट आले की बचाव करणे अवघड असते. आशेची माय निराशा. या म्हणीचा अर्थ असा आहे, निराशा येईल म्हणून आशा कधीही सोडू नये. आईची माया अन पोर जाई वाया. या म्हणीचा अर्थ असा आहे, अति लाडाने मुलं बिघडतात. आपण सुखी तर जग सुखी. या म्हणीचा अर्थ असा आहे, आपण आनंदात असता सर्व जग सुखी वाटते. आपल्याच पोळीवर तूप ओढून घ्यायचे. या म्हणीचा अर्थ असा आहे, इतरांना विचार न करता स्वार्थ साधणे. आयत्या बिळावर नागोबा. या म्हणीचा अर्थ असा आहे, कोणतेही काम न करता दुसऱ्याच्या जीवावर उपभोग घेणे. उकराल माती तर पिकतील मोती. या म्हणीचा अर्थ असा आहे, शेतीची चांगली मशागत तर पिके चांगली येतात. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. या म्हणीचा अर्थ असा आहे, एखाद्या गोष्टीसाठी खूप घाई करणे. एक नाधड भाराभर चिंध्या. या म्हणीचा अर्थ असा आहे, अनेक गोष्टी अपूर्ण करून कोणत्याही गोष्टी पूर्ण न करणे. एका माळेचे मणी ओवायला नाही कुणी. या म्हणीचा अर्थ असा आहे, सर्व एकसारखे असताना
कोणीच काम करत नाही. औषधा वाचून खोकला गेला. या म्हणीचा अर्थ असा आहे, परस्पर संकट टळले. करायला गेले गणपती आणि झाला मारुती. या म्हणीचा अर्थ असा आहे, जे करायचे ते नीट समजून करावे, नाहीतर भलतेच घडते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. या म्हणीचा अर्थ असा आहे, प्राणांतिक संकटातून वाचणे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. या म्हणीचा अर्थ असा आहे, आपल्या माणसांच्या नाशास आपणच कारण. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू. धन्यवाद.